ट्रक चालकांच्या संपाने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, 450 कोटीहून अधिकचं नुकसान। इंधन वाहतूक करणाऱ्या चालकांच्या संपामुळे नाशिक, रत्नागिरी, सोलापूरसह अनेक शहरांमध्ये पेट्रोलसाठी रांगा। ट्रक चालक संघटना आणि केंद्राच्या प्रतिनिधींमधल्या बैठकीकडे लक्ष, उद्यापर्यंत ट्रक चालकांचा संपाचा इशारा। नवीन वाहतूक कायद्याला ट्रक चालकांचा विरोध। टँकर चालक मालकांच्या बैठकीमध्ये तोडगा, मनमाडमधील टँकर चालकांचा संप मागे, टँकरमध्ये इंधन भरण्यास मालकांची परवानगी। ट्रकवाल्यांच्या संपामुळे शाळांना फटका बसण्याची चिन्ह, इंधन पुरवठा न झाल्यास उद्यापासून स्कूल बस बंद राहणार, शासनाकडे तोडगा काढण्याची महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची मागणी। संपामुळे नवी मुंबई दादर मार्केटसह नागपूर, अमरावती आणि नाशिकमधील भाजीपाल्याची आवक घटली। एका रात्रीत भाज्यांचे दर 25 ते 30 रुपयांनी महागले। मुंबई अहमदाबाद महामार्ग, सांगली, नागपूर, जळगावसह काही ठिकाणी पेट्रोल डिझेल संपलं। इंधन नेणाऱ्या टँकर चालकांच्या संपामुळे पेट्रोल पंपाच्या बाहेर इंधन संपल्याचे फलक। मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या चिल्लार फाट्याजवळ ट्रक चालकांचा चक्काजाम। धुळे सोलापूर महामार्गावर वाहनं थांबवली तर वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पेट्रोलसाठी 2 किलोमीटर पर्यंत रांगा। केंद्रीय गृह मंत्रालयाची ट्रान्सपोर्ट संघटनांसोबत आज संध्याकाळी 7 वाजता बैठकीमध्ये तोडगा निघणार का याकडे लक्ष। कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या, ट्रक चालकांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना।